प्रश्न असतात लोकांच्या मनामध्ये, महाराज तुम्ही एवढे अंतःकरणाने मायबापांचं महत्व पटवतात, मग आईबाप देवापेक्षा पुढे आहेत का? हो दादा, आहेत ना. कारण भूतलावर तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे माय अन बाप. विशेष प्रेम करणारी व्यक्ती, जे तुमची उन्नती होताना बघायची ताकद ठेवतात, ते फक्त माय अन बाप असतात. संसारी लोकांसाठी सांगायलो मी, जीवन जगत असताना तुमची उन्नती होताना बघण्याची दृष्टी, बघण्याचं मन ज्यांचं असतं आणि ते आनंद व्यक्त करतात किंवा मनातल्या मनातही खुश होतात, ते फक्त मायबाप असतात. किती प्रेम करतात माहितीये का? एका पोरीचं लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर एक मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या नंतर मुलगा 1.5-2 वर्षाचा आहे तोपर्यंत पती मरण पावले. नवरा मरण पावला. समधे नातेवाईक भावकीतले लोक सांगत होते, ताई तू लग्न करून घे, तू तरुण आहेस, समाज चांगला नाही आहे, तुला लोक कोणत्या नजरेनं बघतील, बाई तू दुसरं लग्न करून घे. बाई मी विचार करते, मी जर का लग्न केलं, वा वा, लग्न केलं तर मला पती भेटेल, पण माझ्या लेकराला बाप नाही ना भेटणार, म्हणून मी लग्न नाही करू शकत. माझ्या म्हातारपणाची काठी माझा कुलवंशज आहे, माझा मुलगा, बस याला बघूनच उर्वरित आयुष्य जगायचं, नाही करायचं मला लग्न. सगळे भावकीतले लोक, नातेवाईक पण बोलत होते, माहेरचे लोक सांगत होते लग्न करून घे. बाईनं पोराकडे बघावं, दादा मी जर का लग्न केलं, मला पती तर भेटल, पण माझ्या लेकराला बाप नाही ना भेटणार, म्हणून मला दुसरं लग्न नाही करायचं. ऐका, घराची परिस्थिती हलाखीची होती, दुसऱ्याच्याकडे मजुरीनं कामाला जात होती बाई, आणि मजुरी करून लेकराला खाऊ घालत होती. हलाखीची परिस्थिती हो. सकाळी जेवली संध्याकाळी काय जेवायचं, आणि संध्याकाळी जेवली तर सकाळी काय स्वयंपाक करायचा, असा प्रश्न असायचा. आणि अशा परिस्थितीमध्ये पोराला वाढवायचं. बाईनं विचार केला, दादा पोराला शाळेत टाकलं, शाळेत जायला लागलं, मनात एकच, पोराला खूप शिकवायचं आणि काहीतरी जॉबला नोकरीला लावायचं. पोराला शिकवते बाई. एके दिवशी मुलगा शाळेत गेला. शाळेत गेल्याच्या नंतर सकाळचा क्लासेससाठी गेलेला, ट्युशनसाठी गेलेला, तिकडे शाळेत थांबला. दुपार झाली. माई विचार करते, बाई ग सकाळपासून मुलगा गेलेला, दिवसभर उपवाशी कसा राहील. घाई स्वयंपाक केला, डब्बा बांधला आणि तो डब्बा घेऊन, तो टिफिन घेऊन पोराला शाळेत द्यायला गेली. ग्राउंड मध्ये शिपाई काका उभे होते. त्या शिपाई काकांना विचारलं, काहू दादा माझा बाडू कोणत्या वर्गात आहे? त्या शिपाई काकांना दुरूनच वर्ग दाखवलं, त्या वर्गात तुमचा बाडू आहे म्हणले. जा. माय गेली. बाडू बसलेला होता वर्गात. बाडू, अरे बेटा तू सकाळचा आलाय, दिवसभर उपवाशी कसा राहशील? भाडा, दिवसभर उपवाशी कसा राहशील? म्हणले, हा डब्बा आणलेला आहे, टिफिन आणलेला आहे, खाऊन घेशील. जेव्हा तो टिफिन मायनं बाडूच्या जवळ ठेवला ना दादा, बाडूचे मित्र बघत होते बाडूच्या मायकडं, आणि नेमका घडलं असं, बाडूच्या मायचा एक डोळा फुटका होता. तो फुटका डोळा बघून सगळे मित्र त्या बाडूला चिडवायला लागले, बाडू तुझी मायचा डोळा फुटका आहे, तू फुटकीचा मुलगा आहेस, आंधळीचा मुलगा आहेस. हे बाड्या, तुझी माय फुटकी या, तू आंधळीचा मुलगा आहेस. पोरगा घरी आला. घरी आल्याच्या नंतर दप्तर फेकलं, मायला रागवायला लागला, काकाई माझ्या शाळेत काहून आलतीस म्हणले. तू आली ना, समधी पोरं मला चिडवायला लागली का तू फुटकीचा मुलगा आहेस म्हणून. तू माझ्या शाळेत नको येत जाऊ, मला लाज वाटते म्हणले तुला माय म्हणायची. माय एका कोपऱ्याला बसली, डसा डसा रडायला लागली, राजा अरे मी काय त्याग केलाय तुझ्यासाठी, कधी विचारणं, तुला माय म्हणायची लाज वाटते. पर ठीक आहे, तू लय लहान आहे, मी तुला आता काय सांगू पण शकत नाही. दादा बरेच दिवस निघून गेले, पर बाडूला त्याच्या मित्रांचं चिडवणं काय बंद होत नाही. बाडू तू फुटकीचा मुलगा आहेस, आंधळीचा मुलगा आहेस. बाडूला वाटलं, मी जर काही इथं राहिलो तर मला फुटकीचा आणि आंधळीचाच मुलगा म्हणतील, त्याच्यापेक्षा ना असं करतो, या फुटकी मायला सोडतो आणि कुठेतरी बाहेर जातो. बाडूनं बॅग भरली, घरातून पळ काढली, बाहेर गावी गेला, तिकडे नोकरीही मिळवली. शिक्षण पूर्ण करून नोकरीही मिळवली आणि छोकरीही पटवली, म्हणजे लग्नही करून घेतलं. दादा लग्न करून घेतलं, त्याला एक मुलगा एक मुलगी झालेली आहे. पण खूप वर्षाच्या नंतर त्याच्या गावातला व्यक्ती त्याच्या नातेवाईकांकडे गेला, जिथं हा दादा राहत होता. त्याच्या नातेवाईकाला विचारलं, समोरच्या बंगल्यामध्ये कोण राहतंय? तर म्हणले माहित नाही, पण एक साहेब राहतात, जिल्हा परिषद मध्ये ड्युटीला आहे. म्हणले, ही जिल्हा परिषद मध्ये जे साहेब आहेत ना, ते आमच्या गावातले आणि हे त्यांच्या मायला सोडून आले येतात.
घरी गेला माणूस आणि त्या बाईला सांगायला सुरुवात केली, काकू तुमचा बाळू की नाही अमक्या अमक्या गावाला राहतोय, आणि सांगू का तुमचा बाळू जिल्हा परिषद मध्ये साहेब आहे आणि तुमच्या बाळूनं लग्नही करून घेतलंय. आणि काकू ऐका ना, अजून आनंदाची गोष्ट, तुमच्या बाळूला 2 लेकरं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे. आणि महिला माता एवढ्या निर्मळ मनाच्या असतात, एवढ्या दयावान असतात ना दादा. मी मजाक करतो तो भाग वजा करा, पण या मायसारखी दया कोणालाच नसते. की स्वतःकडे 1 रुपया नाही हो, पर दुसऱ्याच्याकडे मजुरीनं कामाला जाते, मजुरीचे पैसे जमा केले आणि पैसे जमा करून भाडं खर्च करून पोराला भेटायला जाते, नातवंडांना पाहायला जाते. बाई त्या गावापर्यंत पोहोचली, गाडीतून उतरली, कोण्या इसमाला विचारलं, का रे दादा अमक्या अमक्या नावाचं व्यक्ती कुठे राहते? त्या दादांनी लांबूनच घर दाखवलं, ते बंगला दिसतोय का त्या साहेबांचा? बाई गेली दादा आणि दरवाजा ठोठावला. स्वतीचा पोरगाचं घर आहे, दरवाजा ठोठावला, तिचा मुलगा बाहेर आला आणि पोरानं बघितलं माझी आई इथपर्यंत आली, पण मनात पुन्हा क्वेश्चन आहे, जर का मी मायला ओळखलं तर कदाचित माझी बायकोही माझी टिंगल करेल का काय, माझी बायकोही माझी मजाक करेल का. म्हणून त्यानं स्वतःच्या मायला सांगितलं, ए म्हातारी निघ म्हणली इथून, तुला जर का माझ्या लेकरांनी बघितलं, माझ्या लेकर घाबरती, निघ म्हणली इथून. म्हातारीच्या डोळ्यात अश्रू होते दादा, ढसाढसा रडली. चौकात झाड होतं, झाडाच्या खाली बसली, स्वतीला कोसत होती, देवा हाच का रे तुझा न्याय? ज्या पोरासाठी पूर्ण आयुष्य खर्च करायचा निर्णय घेतला होता, समधी नातेवाईक भावकीतले लोक सांगत होते, बाई दुसरं लग्न कर. मी लग्न नाही केलं. का? लग्न केलं असतं मला पती भेटला असता, पण माझ्या लेकराला बाप नाही ना भेटणार, म्हणून मी दुसरं लग्न केलं नाही. दादा वाटत होतं तू माझ्या म्हातारपणाची काठी आहे, माझा कुल वंशजा. तर दादा ऐक ना, अरे तू मला नाही खाऊ घातलं असतं तरी चाललं असतं, पण प्रेमात 2 शब्दात माय जरी म्हणलं असतं तरी माझं मन भरलं असतं रे, तरी सुद्धा पोट भरलं असतं. पण तुला माय म्हणायची सुद्धा लाज वाटते. राजा काय अपराध आहे रे माझा, देवा हाच का रे तुझा न्याय? ज्या लेकरासाठी पूर्ण तारुण्य जाडून घेतलं, दुसरं लग्न केलं नाही, फक्त एकच आस होती माझ्या म्हातारपणाची काठी आहे, काहून दुसरं लग्न करायचं? त्या लेकरानं मला माय सुद्धा म्हणू नये. बाई रडत होती दादा. मुलगा ड्युटीला चालला गेला, सुनबाई ड्युटीला चालली गेली. दोघं नातवंड घरात होते. त्या छोट्या दीदीनं तिच्या भावाला सांगितलं, दादा आपल्या पप्पांनी ज्या म्हातारीला हाकलून लावलं, ती म्हातारी चौकातच बसली, चल ना म्हातारी कोण आहे आपण जाऊन भेटूयात. तर दोघं लेकरं जवळ गेले दादा. त्या आजीला विचारलं, आजी तू कोण आहेस? बेटा मी तुमची आजी आहे रे. मग आजी तुला मा बापानं का नाही ओळखलं? राजा तुमच्या बापाला लाज वाटते रे मला माय म्हणायची. का ग आजी? राजा माझा 1 डोळा फुटकाय ना म्हणून तुमच्या बापाला लाज वाटते. दादा मजुरी करून आणलेले पैसे होते म्हातारीकडे, त्या पैशानं नातवंडांना चॉकलेट खाऊ घालत होती, बिस्किट खाऊ घालत होती. दिवसभर खेळवलं, 4-4:30 वाजले. नातवंडांना सांगितलं, दोघं लेकरांना, पोराओ आता घरी जा, कारण तुमचा बाप ड्युटीवर नाही येईल, त्यानं जर माझ्याजवळ खेळताना बघितलं तो तुमच्यावरही रागवल आणि माझ्यावरही रागवल. म्हणले जा ना राजा. दादा दोघं लेकरं घरी आले. आई वडील आल्याच्या नंतर पप्पाला सांगायला सुरुवात केली, पप्पा तुम्ही ज्या म्हातारीला हाकलून लावलं ना, म्हातारीलाही गोड होती हो, आम्हाला दिवसभर सांभाळलं, आम्हाला चॉकलेट खाऊ घातल्या, बिस्किट खाऊ घातली. पप्पा म्हातारीला गोड होती हो. त्या बापानं विचारलं, साहेबानं जिल्हा परिषद मधल्या त्या साहेबानं पोरांना विचारलं, का रे आजी कुठं गेली? पप्पा आजी कुठं गेली सांगून तर काही गेली नाही, पण आजीलाही गोड होती हो, आम्हाला दिवसभर सांभाळलं, आम्हाला चॉकलेटा खाऊ घातल्या, बिस्किट खाऊ घातल्या, पण पता नाही आजी कुठं गेली आहे. दादा कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले. ते जिल्हा परिषद मध्ये साहेब होता का, त्याला नेमकं त्याच्याच गावामध्ये ड्युटी लागली जिल्हा परिषद शाळेमध्ये इन्स्पेक्शन साठी. आता त्याच्याच गावी त्याला जायचंय. दादा जात असताना त्याच्या गल्लीतून जायचं होतं, शाळेत जायचा रस्ता. त्याच्या गल्लीतून जात असताना त्यानं त्याच्या घराकडे ढुंकून बघितलं, घराला भलं मोठं कुलूप लागलेलं होतं. ते कुलूप बघून बाजूच्या काकूला विचारलं, काकू माझी माई कुठे गेली?
त्या बाजूच्या काकूनं सांगितलं, दादा तुझी माई कुठे गेली? सांगून तर नाही गेली रे, पण तुझी माई की नाही मला एक चिठ्ठी देऊन गेली आहे. ए मावशी, माझी माय तुझ्याकडे चिठ्ठी देऊन गेली आहे ना, दे ना ती चिठ्ठी. माझी माय काय लिहून गेली आहे चिठ्ठीमध्ये? ए काकू दाखव ना लवकर. त्या बाजूच्या काकूनं दादा चिठ्ठी आणून दिली. चिठ्ठी आणून दिल्याच्या नंतर ते जिल्हा परिषद मध्ये ड्युटी करणाऱ्या साहेबांना चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. चिठ्ठीमध्ये माईनं मनोगत केलेलं होतं, दादा तू मला सोडून निघून आलास, माझा काय अपराध होता रे? फक्त एवढंच ना की मी एका डोळ्यानं फुटकी होती, एक डोळा फुटलेला, हाच का रे माझा अपराध? पर दादा एकदा कधी माझा विचार केला असता तर तुला कळलं असतं रे माईचं प्रेम काय असतं. फक्त एवढाच गुन्हा बघितला, माझा एक डोळा फुटकाय, तेवढीच तुला लाज वाटत होती. पण दादा ऐक ना, मी जन्मानं आंधळी नव्हती राजा, मी जन्मानं आंधळी नव्हती रे. मग ऐक ना पिलू, तू जेव्हा 1.5 वर्षाचा होता तेव्हा तुझा बाप मरण पावला. परिस्थिती हालाकीची होती. समधे नातेवाईक म्हणत होते तुम्ही दुसरं लग्न करून घ्या. भावकीतले लोक म्हणत होते बाई तू दुसरं लग्न कर. मी कोणाचंच ऐकलं नाही राजा. का? लग्न केल्याच्या नंतर मला पती भेटेल पण माझ्या लेकराला बाप भेटेल सांगता येत नाही. आणि मी तुझ्याकडे बघितलं, मनात एकच विचार केला, माझ्या म्हातारपणाची काठी माझा कुलवंशज आहे, याला बघूनच उर्वरित आयुष्य जगायचं असा निर्णय घेतला होता राजा. घरात खायला काहीच नाही, दुसऱ्याच्याकडे मजुरीनं काम करून तुला खाऊ घालत होती आणि तू मला सोडून निघून गेला. माझा अपराध काय रे राजा? बाळू एवढाच ना, माझा एक डोळा फुटकाय. पण दादा ऐक ना, मी जन्मानं आंधळी नव्हती पिलू. जेव्हा तुझा बाप घरातून आपल्याला सोडून गेला, मरण पावला, तेव्हाची परिस्थिती अशी होती, खायला पोटाला अन्न नव्हतं. आणि तशा परिस्थितीमध्ये राजा तू 2 वर्षाचा होता. रस्त्यावर खेळत असताना एका मोटरसायकल वाल्यानं तुला धडक दिली. तू जसा का पडला, तुझ्या डोळ्यामध्ये दगड भरला गेला राजा आणि त्या दगडाची जखम झाली. मी डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्या लेकराच्या डोळ्यातून रक्त वाहते, बघा ना काय झालंय. डॉक्टरांनी चेक केलं, मला सांगितलं काकू तुमच्या बाळूचा डोळा फुटला. दादा डॉक्टर साहेबांना सांगितलं काहीतरी पर्याय करा ना. डॉक्टर साहेबांनी सांगितलं ताई तुमचा बाळूचा डोळा फुटका, एकच याला विकत डोळा घेऊन डोळा बसवावा लागेल, नाही तर आयुष्यभर आंधळं राहावं लागेल. आता याला पर्याय नाही. दादा डॉक्टरांनी सांगितलं विकत डोळा घ्यावा लागेल आणि डोळा बसवावा लागेल. पण दादा जेव्हा तुझा बाप आपल्याला सोडून गेला तेव्हा खायला सुद्धा पोटाला अन्न मिळत नव्हतं, तर विकत डोळा घ्यायचा कसा? अरे पोटाला अन्न भेटत नाही तर विकत डोळा घेईन कसा? माझ्याकडे एवढे पैसे नव्हते राजा का मी विकत डोळा घेईन आणि तुला विकत डोळा घेऊन बसवेन. मी डॉक्टर साहेबांचे पाय धरले. डॉक्टर साहेबांना सांगितलं डॉक्टर साहेब माझ्याकडे एवढे पैसे नाही होत, विकत डोळा घेईन, माझ्या लेकराला डोळा बसवेन. माझ्याकडे एवढे पैसे नाही तो का मी विकत डोळा घेईन आणि माझ्या लेकराला डोळा बसवेल. डॉक्टर साहेब मी तुमच्या पाया पडते, काम करा ना, माझा एक डोळा घ्या माझ्या बाळूला बसवाव. मला आयुष्यभर कोणी फुटकं म्हटलं तर चालेल पण माझ्या लेकराला कोणी फुटकं म्हणू नये. डॉक्टर साहेब माझा एक डोळा माझ्या बाळूला बसवा. दादा मी जन्माना फुटकी नव्हती, आंधळी नव्हती रे. माझा एक डोळा मी तुला दिलाय म्हणून मी फुटकी झाली. राजा एकदा जवळ बसला असता आणि विचारलं असतं आई तू फुटकी का झाली, तर नक्की त्या प्रश्नाचं तुला उत्तर दिलं असते पिलू. दादा आईचं आणि बापाचं अंतःकरण ओळखता आलं ना तर मला वाटतं मंदिरात सुद्धा जायची गरज नाही हो. कारण मायबापांपेक्षा मोठं दैवत कोणतंच नाही आहे. मी तर तुम्हाला सांगेल ज्यांचे मायबाप हयात आहेत त्यांनी सेवा करा दादा. कारण ज्यांचे नाहीत ना त्यांना विचारा मायबाप नसल्यावर जीवन कसं वाटतंय. सांगू का तुम्हाला, ज्याला हात नाही त्याला विचारावं हाताची किंमत काय असते, ज्याला पाय नाही त्याला विचारावं पायाची किंमत काय असते, ज्याला डोळे नाही त्याला विचारावं डोळ्याची किंमत काय असते, ज्याला मायच नाही ना त्या लेकराला विचारा माय नसल्याचं काय दुःख असतं. आणि तसा मुलगा जर भेटत नसेल ना, माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाच्या रविकिरण महाराज कडे या मलाच विचारा, महाराज तुमची माय गेली तुम्हाला जीवन कसं वाटतंय. दादा 2-2.5 तास तुम्हाला हसवणारा रविकिरण महाराज घरी जाऊन एका कोपऱ्याला बसून रडतो. कारण
जेव्हा माझी गाडीचा आवाज ऐकायची ना माय, 2 वाजेला गाडी पोहोचो, 3 वाजेला पोहोचो की 4 वाजेला उठून बसायची, तोवर वाट बघत बसायची. आणि आल्याच्या नंतर मायचं पहिलं वाक्य असायचं, रवी आलास का बाळ? बेटा रवी किरण आलास का रे? हो गाय आलो ना. दादा जेवण करून आलाय की स्वयंपाक करू? किती वाजेला म्हणते? रात्री 2-3 वाजेला. दादा जेवण करून आलाय का स्वयंपाक बनवू? सांग ना. आई मी जेवण करून आलोय ग, लोक पोटच्या पोरागत जेव घालतात. तरी मायचं वाक्य असायचं, बेटा खरं सांग ना, मी स्वयंपाक लावते काहीतरी खाणं. हे फक्त माय विचारू शकते दादा 2-3 वाजेला, दुसरं कोणी विचारत नाही. आणि अजून सांगू का, माय मेल्याच्या नंतर आपण कितीही रडलो ना, गल्लीतल्या आजूबाजूतल्या बाया येतात डोक्यावर हात फिरवतात, दादा तुझी माय गेली ना, रडू नको रे, मी तुझ्या माई सारखी आहे. काकू तू माय सारखी आहे ग वय. माय नाहीये. बाजूच्या काकून जर गावरान तुपाचा शिरा खाऊ घातला ना दादा, त्याच्या कण पोट भरत नाही. मायनं नुसतं येऊन डोक्यावर मायेचा हात जरी फिरवला तरी सुद्धा पोट भरत हो दादा. माय जर रागवली आणि बाप जर रागवलं ना, त्यांच्या बोलण्या का नका जात जाऊ. कारण ते तुम्हाला जेव्हा बोलतात ना, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या हिताचा विचार करूनच ते बोलतात. म्हणून त्यांचा बोलण्याचा गैरसमज करायचा नाही. कारण जोपर्यंत आहेत तोपर्यंत सेवा करा. गेल्याच्या नंतर रडून काय उपयोग होत नाही. मी तर आजही माझ्या मायला हक्क मारतो. काय हक्क मारतो ऐका. कशाला गेली आई सांग स्वर्गाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागीन तुझ्या या लाडक्याला. कशाला गेली आई सांग स्वर्गाला, कोण वागीन तुझ्या या लाडक्याला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल आई तुझ्या या गोष्टीचा. सोडून गेली आई तू वनवासाला, अग कोण वागेल तुझ्या या लाडक्याला. कशाला गेली आई सांग स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. अजून सांगू का दादा, कधी कधी स्वतःला प्रश्न पडतो आणि मी माझ्या माईला हक्क मारतो. आणि मला आहे ना, मायबापांचं महत्त्व सांगत असताना कोणाची कॉपी करायला आवडत नाही. मी स्वतःच गीतं लिहितो. मी माझे भाव व्यक्त करत असताना एकच सांगतो, काय माडी भेट दे माले मनी शपथ शे तुले, जीव लागसवो आई जुर्निले, जीव लागसवो माडी जुर्निले. अजून सांगू का, अनमाय गे परतून ये ना पुन्हा, असा काय माझा झाला गुन्हा, वाईट वाटते मना. अनमाय गे परतून ये ना पुन्हा, आई ग परतून ये ना पुन्हा. दादा ज्यांच्या हयात आहेत त्यांना एकच रिक्वेस्ट असेल, आईबापांची सेवा करा. कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतं नाही आहे. आणि शक्य झाल्यास तरुण भावांना सांगेल, आजचा कीर्तनकार नाही, तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजा. आणि दादा निर्व्यसनी जीवन जगा. दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका. कारण या गुटख्याच्या पायी, दारूच्या पायी तरुण पोरी विधवा झाले आहेत. म्हणून तरुण भावांना सांगेल, दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका. कारण या गुटख्यामुळे कॅन्सर होऊ बरेच तरुण पोरं मेले.
बाकीच्या लोकांना थोडं जड जात असेल, पण तुमच्या पाया पडून सांगतो, कोणच्या भावाला असं वाटतं माझ्या बहिणीचं लग्न दारू पिणाऱ्या पोराबरोबर झालं पाहिजे? कोणच्या भावाला वाटतं? वरती बोट करून सांगा मला. तुम्हाला नाही ना वाटत दारुड्या पोरासोबत आपल्या बहिणीचं लग्न करायला पाहिजे? तुम्हाला जर वाटत नाही दारुड्या पोराला आपली बहीण द्यायला पाहिजे, दुसरा जर त्याची बहीण कसा देईल तुम्हाला, जर तुम्ही दारू पित असाल तर? फक्त स्वतःच्या मनाला क्वेश्चन करायचा, उत्तर आपल्यातच सापडतं, नाही का? सगळ्यांना सांगेल, आईबापांची सेवा करा, निर्व्यसनी जीवन जगा, घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करूया. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं आधी भजन